आपण रायगडमध्ये जाऊयात। रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागठोणे येथील अंबा नदीने रौद्र रूप धारण केलेले आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने नदीचं पाणी नागठोणे शहरात शिरलंय। कोळीवाडा, एसटी स्टँड आणि बाजारपेठ या परिसरांमध्ये पाणीच पाणी असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। या संदर्भातले अपडेट येतात। राज आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राज, सध्या या संपूर्ण परिसरातली स्थिती काय आहे सविस्तर सांगाल आणि पुढील काही तासात हवामान खात्याचा नेमका काय अंदाज आहे? नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर अंबा नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे। सध्या आपण बघतोय ही नागोठणा बाजारपेठ आहे आणि नागोठणा ही जी बाजारपेठ आहे ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। जे व्यापारी आहेत त्यांच्यामध्ये सध्या आपण पाहिलं तर घबराटीचं वातावरण आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील या नागोठणे शहराला आता त्याचा मोठा फटका जो आहे तो बसताना दिसत आहे। रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील अंबा नदी जी आहे त्याची पाणी पातळी जी आहे ती 10.20 मीटर वरती गेलेली आहे आणि नदीकाठची जी गावं असतील त्यांना सतर्कता इशारा जो आहे तो प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे। जे सकल भागातले घरं असतील त्यांना आता प्रशासनाने सुरक्षित स्थळी जे ते हलवलेलं आहे। सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय ही नागोठणा बाजारपेठ आहे आणि नागोठणा बाजारपेठ जी आहे ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। अजून देखील सध्या रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे आणि पुढील 3 तास जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा जो प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया। नेमकी काय सांगाल एकंदरीत? मी नागोठणे जनता असोसिएशनचा अध्यक्ष संजय दोशी बोलतोय। आज परत मोठा महापूर इथं आलेला आहे। हा दरवर्षीचाच इथं नागोठण्यासाठी हा त्रास होत चाललेला आहे। ह्याच्यासाठी अंबा नदीचा नेमकी घबराटीचं वातावरण आहे, आता पाणी पात्र वाढतंय, पूर्ण घबराटीचं वातावरण चाललेलं आहे। सकाळीपासून लाईट नाहीये, 5 तास झाले। निश्चितच राज, या संपूर्ण परिस्थितीवरती आपण लक्ष ठेवून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नदीने 7.30 मीटरची धोका पातळी ओलांडली असून पूरस्थितीची शक्यता वाढली आहे। नारंगी नदीला देखील पूर आल्यानं भात शेती आणि सखल भाग पाण्याखाली गेलेला आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलेलं आहे। तर तिकडे